मसवड आणि परिसरातील नावाजलेले लग्न बस्त्याचे भव्य शोरूम, ठोंबरे टेक्सटाईल होलसेल कापड दुकान, जेंट्स आणि लेडीज रेडीमेडचे भव्य दालन, शूटिंग, शर्टिंग, फॅन्सी साड्या, रेडीमेड ड्रेस मटेरियल, होजियरी, मेन्सवेअर, किड्सवेअर, सर्व काही एकाच ठिकाणी, हजारो स्टॉक मध्ये आणि भरपूर व्हरायटीज मध्ये. आमचा पत्ता मसवड, माळशिरस चौक, सातारा पंढरपूर रोड, तालुका मान, जिल्हा सातारा. अधिक माहितीसाठी संपर्क साधा 9421 17 61 61. आवाज मानदेशाचा. मानगंगा शैक्षणिक संकुलामध्ये इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांचा सुभाष चिंतन समारंभ तसेच पालक, शिक्षक, विद्यार्थी संवाद परिसंवाद उत्साहात पार पडला. या कार्यक्रमासाठी पदवीधर आदर्श शिक्षक माननीय श्री किरण बोटे सर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या समवेत केंद्र प्रमुख श्री दीपक कुमार पतंगे साहेब, क्रांती न्यूज चॅनलचे संपादक माननीय सचिन मेनकुदळे सर, संस्थेचे संस्थापक डॉक्टर वसंत मासाळ, प्राचार्य श्री रावसाहेब मासाळ, समन्वयक श्री राहुल फुटाणे सर, सर्व शिक्षक वृंद, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. किरण बोराटे सर यांनी आपल्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना सांगितले की मानगंगा शैक्षणिक संकुलाची स्थापना ही सर्वसामान्य विद्यार्थ्यांना कर्तबगार घडवण्यासाठी करण्यात आली आहे. डॉक्टर वसंत मासाळ हे सामान्य कुटुंबातून आश्रमशाळेत शिक्षण घेत पुढील आलेले व्यक्तिमत्व असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या जोरावर प्रगती साधावी हा त्यांचा ध्यास आहे. त्यांच्या कार्याचा आदर्श ठेवून विद्यार्थी नक्कीच उज्ज्वल भवितव्य घडवतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. केंद्र प्रमुख श्री दीपक कुमार पतंगे यांनी 10वीच्या विद्यार्थ्यांनी घेतलेली मेहनत परीक्षेत उतरवून 100% निकालाचा परंपरा कायम राखावी असे आवाहन केले. क्रांती न्यूजचे संपादक सचिन मेनकुदळे यांनी संस्थेशी असलेले आपले ऋणानुबंध व्यक्त करत या संस्थेतून घडलेले अनेक विद्यार्थी मेडिकल, इंजिनियर आणि स्पर्धा परीक्षांमधून अधिकारी बनण्याचा अभिमान व्यक्त केला. संस्थापक डॉक्टर वसंत मासाळ यांनी मनोगतात सांगितले की गेल्या 3 दिवसात पालक, शिक्षक, विद्यार्थी परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांची प्रगती, अडचणी आणि भविष्यातील दिशा याबाबत व्हिडिओ चित्रफितीच्या माध्यमातून पालकांना माहिती देण्यात आली. थेट संवादातून शिक्षण प्रक्रियेला अधिक बळ मिळते असे त्यांनी नमूद केले. सन 2026-27 पासून विज्ञान शाखेचे 11वीचे वर्ग सुरू होणार असून ग्रामीण भागातील विशेषतः मुलींसाठी नवे शैक्षणिक दालन खुले होणार आहे अशी घोषणाही त्यांनी केली. चालू शैक्षणिक वर्षात इंग्रजी माध्यमासह क्रीडा आणि विविध उपक्रमांमध्ये संकुलाने उल्लेखनीय कामगिरी केली. टेनिक्वाईट स्पर्धेत मुलींच्या संघाने जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवून विभागीय स्तरावर झेप घेतली. तसेच स्पर्धा परीक्षा, बाल बाजार, सांस्कृतिक कार्यक्रम, पतंग, गणपती आणि किल्ले बनवणे अशा विविध उपक्रमातून ग्रामीण विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास अधोरेखित झाला. या यशासाठी संस्था संचलित आणि नूतन नगरसेविका सौ सविता मासाळ, संस्था सचिव नारायण मासाळ, सुखदेव मासाळ, सजगाने सर, विद्या घाडगे मॅडम, सारिका माने मॅडम, म्हेत्रे मॅडम, भोसले मॅडम, वाघमारे सर यांसह सर्व शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविका प्राचार्य रावसाहेब मासाळ यांनी केले तर आभार प्रदर्शन राऊत मॅडम यांनी मानले. यावेळी एनसीसी विद्यार्थ्यांनी शाळेला कपाट भेट देऊन कृतज्ञता व्यक्त केली. मानसोफे न्यूज साठी उपसंपादक धनंजय पानसंडे, मसवड. आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मानसोफे न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.